नेक्स्ट टाइप ऑफ इंटरॅक्शन इज आयन डायपोल इंटरॅक्शन. तर इथं आयन म्हणजे आयदर केटायन किंवा एनायन असू शकतो. तर इंटरॅक्शन कसं असणार आहे, केटायन आणि पोलार मॉलिक्यूलमधील अपोजिटली चार्ज्ड आयन यांच्यामधलं इंटरॅक्शन किंवा एनायन आणि पोलार मॉलिक्यूलमधील अपोजिटली चार्ज्ड आयन यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे त्याला आयन डायपोल इंटरॅक्शन असं म्हणायचं आहे. तर आयोनिक कंपाऊंड जे आहेत तर आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये जर डिझॉल्व्ह केले तर त्यांचं काय होतं, डिसोसिएशन होतं आणि त्यांच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल येतात आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, हायड्रेशन ऑफ आयन्स. हायड्रेशन ऑफ आयन. आता इथं बघा आयोनिक मॉलिक्यूल कोणता घेतलाय तर NaCl घेतलाय. आयोनिक मॉलिक्यूल हा NaCl घेतलाय. तर इथे काय होणार आहे, NaClचं ॲक्वास सोल्युशनमध्ये किंवा NaCl जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याचं डिसोसिएशन होणार आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे तर Na+आयन आणि Cl- आयन. मग ह्या Na+आयनच्या भोवती आणि Cl- आयनच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल येतात. सो दिस आयन इज सराउंडेड बाय water molecule is called as hydration of sodium ion or hydration of chlorine ion. सोडियम आणि क्लोरीन आयनचं काय होतं, हायड्रेशन होतं. आता इथं काय होणार आहे, तर सोडियम क्लोराईडला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर सोडियमच्या भोवती जे वॉटर मॉलिक्यूल येतात, आता वॉटर हा काय झाला डायपोल आणि आयन कोणता आला, सोडियम. तर ह्या सोडियममधलं किंवा क्लोरीन, तर सोडियममधलं आणि वॉटरमधलं इंटरॅक्शन किंवा क्लोरीनमधलं आणि वॉटरमधलं जे इंटरॅक्शन आहे त्याला म्हणायचं आयन डायपोल इंटरॅक्शन. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर सोडियम आणि वॉटर या पोलार मॉलिक्यूलमधला अपोजिटली चार्ज आहे. सोडियम प्लस आहे म्हणजे वॉटरमधलं काय येणार, ऑक्सिजन. सो हा रिप्रेझेंट करताना HOH, ह्याच्यातला O आणि ह्याच्यातला सोडियम ह्यांच्यामधलं इंटरॅक्शन, सोडियम आणि ऑक्सिजनमधलं इंटरॅक्शन, सोडियम ऑक्सिजनमधलं इंटरॅक्शन, सोडियम ऑक्सिजनमधलं इंटरॅक्शन. इथंही तसंच आणि इथंही तसंच. तर सोडियमच्या भोवती 6 वॉटर मॉलिक्यूल येतात. सोडियमच्या भोवती 6 वॉटर मॉलिक्यूल येतात आणि याच इंटरॅक्शनला आपण म्हणणार आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन और सोडियम आयन अँड वॉटर इंटरॅक्शन, सोडियम आयन अँड वॉटर इंटरॅक्शन. सो या ठिकाणी काय आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय तर प्लस आणि मायनस चार्ज मिळाला. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन cation, Na plus a cation है, cation and oppositely charged ion of the polar molecule. So this is known as ion dipole interaction. पुन्हा बघा आयोनिक मॉलिक्यूलला जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याचं डिसोसिएशन होतं, केटायन आणि एनायन तयार होतात आणि केटायन आणि एनायनच्या भोवती जे वॉटर मॉलिक्यूल येतात त्यालाच म्हणायचं हायड्रेशन ऑफ आयन. तर इथं सोडियमच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल अरेंज करत असताना अशा पद्धतीने अरेंज करायचे की सोडियमचं आणि ऑक्सिजनचं लिंकिंग, त्याच्यामधलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अपोजिटली चार्ज युनिट्समध्ये तयार होणारं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ इंटरॅक्शन. तर ह्या ठिकाणी काय झाले बघा, हे इंटरॅक्शन कसं आहे तर स्ट्रॉंग का, तर केटायन जो आहे, आता इथं 2 आयन तयार झाले, केटायन आणि एनायन. तर ह्याच्यातला केटायन जो आहे त्याची साईज कशी असते, स्मॉल असते. केटायन इज स्मॉलर दॅन एनायन. केटायन इज स्मॉलर दॅन एनायन. मग हा जर स्मॉल असेल, केटायन जर साईजनं छोटा असेल तर ह्याच्यावरचा चार्ज कसा असणार आहे, कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे. सो केटायनची साईज छोटी असल्यामुळं केटायननी तयार केलेलं इंटरॅक्शन जे आहे ते स्ट्रॉंग इंटरॅक्शन असतं. केटायनची साईज छोटी असल्यामुळं केटायननी तयार केलेलं जे इंटरॅक्शन असतं ते स्ट्रॉंग इंटरॅक्शन असतं. तर इथे आपण इंटरॅक्शन बघू शकतो, क्लोराईड आयनने तयार केलेलं इंटरॅक्शन Cl- ह्याने तयार केलेलं इंटरॅक्शन कसं असणार आहे तर हा पुन्हा वॉटरमधल्या हायड्रोजन बरोबर इंटरॅक्ट होणार किंवा हायड्रोजन बरोबर हा काय तयार करणार आहे, बॉन्ड तयार करणार आहे. सो Cl- आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड, Cl- आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड. तो हा एनायन आहे, एनायनची साईज कशी असते, मोठी असते, त्यामुळे हे इंटरॅक्शन मघाच्या इंटरॅक्शनपेक्षा कसं असणार आहे, वीक असणार आहे. सो केटायनने तयार केलेलं इंटरॅक्शन हे एनायनने तयार केलेल्या इंटरॅक्शनपेक्षा स्ट्रॉंग असतं. सी अगेन हियर, cation is smaller in size than the anion, therefore interaction between sodium and water is stronger than interaction between chloride ion and water. केटायनच्या बाबतीमध्ये आपण बघायला गेलो तर केटायनचा चार्ज जितका जास्त असेल हे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिससाठी लागू पडतं, म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात.
सो ज्याचा चार्ज केटायनचा चार्ज जितका मोठा असतो, चार्ज जितका त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट झालेला असतो, तितकं त्यानं तयार केलेलं इंटरॅक्शन हे स्ट्रॉंग. सो ॲल्युमिनियमवरती 3+ चार्ज आहे, मॅग्नेशियमवरती 2+ चार्ज आहे, सोडियमवरती 1+ चार्ज आहे. सो ॲल्युमिनियमचा चार्ज हा जास्त आहे, तो जास्त कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. दरफोर ॲल्युमिनियमने तयार केलेलं इंटरॅक्शन हे सगळ्यात स्ट्रॉंग असणार आहे. चार्ज जितका मोठा तितकं आयन डायपोल इंटरॅक्शन कसं असतं, स्ट्रॉंग असतं. दिस इज अबाउट आयन डायपोल इंटरॅक्शन. Here is the next type of interaction is dipole induced dipole interaction. तर डायपोल म्हणजे पोलार, डायपोल म्हणजे पोलार आणि इंड्यूस डायपोल म्हणजे त्याच्यामध्ये डायपोल काय करायचा, इंड्यूस करायचं किंवा इन्सर्ट करायचा. म्हणजे ज्याच्यामध्ये डायपोल नाही आहे त्याच्यामध्ये डायपोल घालायचं, त्याला म्हणायचं इंड्यूस डायपोल. सो एक डायपोल आणि दुसरा इंड्यूस डायपोल ह्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते कशा पद्धतीने इथं बघूया. त्यासाठी काय करायचं आहे, एक पोलार मॉलिक्यूल घेतला ज्याच्यामध्ये 2 पोल सेपरेट होतात. पोलार म्हणजे प्लस आणि मायनस चार्ज काय होतात, सेपरेट होतात. आणि दुसरा काय आहे तर नॉन पोलार मॉलिक्यूल. तर हा पोलार मॉलिक्यूल काय करतो, नॉन पोलार मॉलिक्यूलमधले चार्जेस जे आहेत ते सेपरेट करतो किंवा ह्याच्यामध्ये टेम्पररी डायपोल इंड्यूस करतो. तात्पुरत्या स्वरूपाचा डायपोल ह्याच्यामध्ये काय करतो, इंड्यूस करतो, इन्सर्ट करतो. मग ह्याच्यामध्ये तयार झालेला जो तात्पुरत्या स्वरूपाचा डायपोल आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे जे सेपरेट झालेले चार्जेस आहेत, मग चार्जेस सेपरेट झाल्यानंतर ह्याच्यातला मायनस आणि ह्याच्यातला प्लस ह्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं त्या इंटरॅक्शनला म्हणायचं डायपोल आणि इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. डायपोल आणि इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. पुन्हा बघा, एक मॉलिक्यूल पोलार आहे आणि दुसरा मॉलिक्यूल कसा आहे, नॉन पोलार. पोलार मॉलिक्यूल काय करतो, नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये चार्जेस इंड्यूस करतोय किंवा त्याच्यातले चार्जेस तात्पुरत्या स्वरूपासाठी सेपरेट करतोय, त्याच्यामध्ये 2 पोल तात्पुरत्या स्वरूपासाठी तयार करतोय. मग जो पोलार मॉलिक्यूल आहे तो आणि इंड्यूस डायपोल नॉन पोलार मॉलिक्यूल जो आहे त्या दोघांमध्ये जे सेपरेट झालेले चार्जेस आहेत त्या चार्जेसमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि त्या इंटरॅक्शनला डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. एकातला परमनंट डायपोल आणि दुसऱ्यातला टेम्पररी स्वरूपाचा डायपोल, हा परमनंट डायपोल ह्याच्यामध्ये टेम्पररी स्वरूपाचा डायपोल तयार करतो. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कशाचं दिलं बघा. आता पोलार मॉलिक्यूल लाईक अमोनिया अँड वॉटर, म्हणजे या ठिकाणी पोलार मॉलिक्यूलच्या ठिकाणी आपण अमोनिया किंवा वॉटर घेऊ शकतो. नॉन पोलार मॉलिक्यूल लाईक बेन्झिन. मग वॉटर आणि बेन्झिन किंवा अमोनिया आणि बेन्झिन यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन कसं असणार आहे, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. पुन्हा बघा, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय, तर एक पोलार मॉलिक्यूल आणि दुसरा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. तर हा पोलार मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे चार्जेस सेपरेट करतो, तात्पुरत्या स्वरूपाचे चार्जेस सेपरेट करतो आणि ह्या सेपरेट झालेल्या चार्जेसमुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं, त्याला म्हणणार आहे डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. देन द नेक्स्ट टाइप ऑफ इंटरॅक्शन इज हायड्रोजन बॉन्डिंग. डेफिनेशन बघा त्याची. This is the electrostatic force of attraction between positively polarized hydrogen atom of one molecule and highly electronegative atom of other molecule is called hydrogen bond. म्हणजे एका molecule मधला हायड्रोजन आणि दुसऱ्या molecule मधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन याच्यासारखे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. एका molecule मधला हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ह्याच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ह्या इंटरॅक्शनला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग? दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन फ्रॉम वन मॉलिक्यूल अँड अदर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम फ्रॉम अदर मॉलिक्यूल इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्ड डिनोट करत असताना डॉटेड लाईननं डिनोट करतात. हायड्रोजन बॉन्ड डिनोट करत असताना डॉटेड लाईननं डिनोट करतात. द हायड्रोजन बॉन्डमध्ये पुन्हा 2 प्रकार. पहिला आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे बघूया, 2 मॉलिक्यूलमध्ये तयार झालेला हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे एका मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन किंवा एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, ह्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर. 2 मॉलिक्यूलच्या मधला हायड्रोजन बॉन्ड. तर ह्याच्यातला प्लस आणि ह्याच्यातला मायनस दाखवताना डॉटेड बॉन्डने दाखवला. दिस इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. दिस इज नोन ॲज
इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. दिस इज नोन ॲज इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. पुन्हा बघा व्हॉट इज इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. अ हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट्स बिटवीन टू सेम ऑर डिफरंट मोलिक्युल. हे दोन सेम मोलिक्युल आहेत, ह्याच्यामध्ये किंवा हा एक आणि वेगळा एक असेल तरी त्याच्यामध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे त्याला म्हणायचं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. फक्त दोन मोलिक्युलच्या मध्ये तयार झालेला हायड्रोजन बॉन्ड. इथे बघा वॉटर आणि वॉटर घेतलाय. वॉटरमध्ये एका वॉटरमधला ऑक्सिजन दुसऱ्या वॉटरमधला हायड्रोजन, एका वॉटरमधला ऑक्सिजन दुसऱ्या वॉटरमधला हायड्रोजन. तर दोन मोलिक्युलच्या मध्ये तयार झालेला बॉन्ड आहे म्हणून ह्याला म्हणायचं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. ह्या ठिकाणी घेतलाय, या ठिकाणी अमोनिया घेतलाय. तर एक अमोनिया आणि दुसरा अमोनिया, एका अमोनियामधला नायट्रोजन दुसऱ्या अमोनियामधला हायड्रोजन यांच्यामध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला म्हणायचं आहे. तर अमोनियामधला हा जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डला सुद्धा काय म्हणता येईल, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. देन हिअर इज द इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. व्हॉट इज इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. एकाच मॉलिक्युलमधला हायड्रोजन आणि त्याच मॉलिक्युलमधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम यांच्यामध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला म्हणायचं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आता इथं आपण घेतला हा ऑर्थ्रोनायट्रोफिनॉल. ऑर्थ्रोनायट्रोफिनॉल म्हणते इथला हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन यांच्यामध्ये तयार झालेला, म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये हा बॉन्ड तयार झाला. विदिन अ मॉलिक्युल जर बॉन्ड तयार झाला तर त्याला म्हणायचं इंट्रामोलिक्युलर. इथं पण बघा एकाच मॉलिक्युलमध्ये हा हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे, विदिन अ मॉलिक्युल हायड्रोजन बॉन्ड तयार झाला तर त्याला म्हणायचं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इथं ही इंटरमोलिक्युलरचे एक्झाम्पल घेतले, दोन मॉलिक्युलमध्ये तयार झालेला हायड्रोजन बॉन्ड. हा बघ, हा वॉटर आणि हा वॉटर दोन मॉलिक्युलमध्ये तयार झालेला बॉन्ड. हा सेम पण असू शकतं, तिथं इथं वॉटर पण असू शकतं किंवा इथं वॉटर इथं अमोनिया घेतलं तरी चालतं. सो हा तयार झालेला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा असणार आहे, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आपण बघा हा अमोनिया आणि हा अमोनिया दोन अमोनियाच्या मध्ये तयार झालेला बॉन्ड आहे, बॉन्डला म्हणायचं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. सो इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड दोन मॉलिक्युलच्या मध्ये तयार झालेल्या बॉन्डला म्हणायचं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आणि इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये जर बॉन्ड तयार झाला तर त्या बॉन्डला म्हणायचं इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड.